मागा. येशू तुझी कृपा मला पुरे आहे. आई माऊली नेहमी काय म्हणतो आपण, नमो हे कृपा पूर्ण मर्ये. तिने काय मागितलं होतं? कृपा मागितली होती. आम्ही सुद्धा आमच्या जीवनामध्ये काय मागितलं पाहिजे? तुझी कृपा मला पुरे आहे. आमच्या कृपेचे दार जर आम्हाला मिळाले ना तर कधीच आमच्या जीवनामध्ये निराशा राहणार नाही. कृपेने भरून आम्ही जीवन जगणार. जसं संत पौल आपल्याला काय सांगत आहे, करंथीकरास पहिली पत्र अध्याय 15:10 मध्ये काय सांगितलंय, तुझी कृपा मला पुरी आहे. तर आम्हाला आमच्या जीवनामध्ये जर इथे पुढे वाटचाल करायची असेल तर आम्ही काय ठरवायचं आहे, येशूची कृपेने भरून पवित्रतेने जीवन येशूला देणारे व्यक्ती बना. जो कोणी येशूला व्यक्ती देणारे बनेल त्याच्या जीवनामध्ये संकट असेल तर संकटामध्ये परमेश्वर त्याचे सांत्वन करील, त्याला मदत करील. त्याला प्रत्येक अडथळ्यामध्ये दुःखामध्ये येशू म्हणेल मी तुझ्या बरोबर आहे. माझा ब्रदर, परंतु त्याने मला म्हणले आहे, माझी कृपा तुला पुरी आहे, कारण अशक्तपणात शक्ती पूर्ण देते तू. म्हणून ख्रिस्ताच्या सामर्थ्याची छाया माझ्यावर राहावी, म्हणून मी विशेष करून आपल्या अशक्तपणाची प्रौढी फार आनंदाने मिरवीन. हे संत लोक कशासाठी जगले? त्यांनी ओळखलं येशूची कृपा आलेली आहे, त्यामुळे घाबरलेले. विशेष करून संत पौल हा व्यक्ती असा आहे की ज्याने, आपल्याला माहिती आहे तो शौल होता, पण तो शौलाचा पौल कधी झाला तेव्हा त्यांनी येशूने हाक मारली, त्या येशूच्या हाकेला त्यांनी स्वीकार केला आणि तो आनंदाने काय केला, शौलचा पौल झाला. तर येशूला त्यांनी आवाजाने ओळखलं. त्याचे डोळे गेले होते पण त्या डोळ्याने सुद्धा त्यांनी काय पाहिलं की माझा येशूचा हा आवाज आहे. त्याने विचारलं, तू येशू त्याला काय म्हणाला, शौला शौला तू माझा छळ काय करतो? तो म्हणाला तू कोण आहे? तो म्हणाला ज्या येशूचा छळ करतो तोच मी आहे. या एका आवाजाने त्याचं जीवन परिवर्तन झालं. प्रियानो, हाच येशू आपल्या जीवनामध्ये वारंवार आपल्याला सुद्धा हाक मारत असतो. आपण ते हाक ओळखत नाही, त्यामुळे आपल्याला कृपेचे दार मिळत नाही. शौल पौल झाला आपल्या जीवनामध्ये, आपल्याला नाव नाही मिळालं तर आपण ख्रिस्ती असताना खरा ख्रिस्ती बनून जीवन जगण्यासाठी जर आम्ही ठरवलं तर प्रियानो, प्रत्येकाला येशू आपल्याला मदत करेल, कारण येशू आपल्याला बदलण्यासाठी आलेला आहे. येशू काय सांगितलं करंथीकरास दुसरे पत्र अध्याय 5:17 मध्ये काय सांगितलंय, पहा जुने ते होऊन गेले, मी तुला नवीन करण्यासाठी आलेलो आहे. म्हणून जर कोणी ख्रिस्ताच्या ठाई असेल तर तो नवी उत्पत्ती आहे. ख्रिस्ताच्या ठाई असणार प्रत्येक व्यक्ती कोण आहे? नवीन बनणे आहे, नवीन उत्पत्ती बना. जुने ते होऊन गेले, पहा नवीन झाले आहे. येशूमध्ये, ख्रिस्तामध्ये प्रेम, येशू नवीन करण्यासाठी आलेलं आहे. त्यामुळे मी सांगतो, जर येशूमध्ये असेल तर आपल्याला प्रिय बंधू येशूचा क्रूस वाहून जाणे आहे. संत पौल आपल्याला अजून एक वचनामध्ये काय शिकवत आहे, फिलिप्पियस पत्रात 1:21 मध्ये काय सांगत आहे की ते ख्रिस्त आम्हाला सांगत आहे आपल्या जगणे मरण्यामध्ये काय सांगितले, मरणे हे लाभ आहे. कोण व्यक्ती बोलू शकतो असा की जो एक पूर्णपणे येशूला आत्मसात करणारा? संत पौल आम्हाला शिकवत आहे, बघा मरणे हे मला लाभ आहे. त्यामुळे आमच्या जीवनामध्ये आम्ही नेहमी मरणं पाहिजे, संत पौलासारखी आमची भाषा पाहिजे. कारण मला तर जगणे हे ख्रिस्त आणि मरणे हे लाभ आहे, आणि मरणे हे मला लाभ आहे. प्रियांनो, जर आम्ही खरा ख्रिस्ताला मानले असेल आम्ही सुद्धा धैर्याने बोलू शकतो, आम्ही मरणे, ख्रिस्तासाठी मरणे हे आम्हाला लाभ आहे. त्यामुळे आम्ही तसंच गलतीकरा 2:20 मध्ये सुद्धा तो काय सांगत आहे, मी ख्रिस्ता बरोबर वधस्तंभावर खिळलेला आहे. कोण व्यक्ती बोलू शकतो? येशू बरोबर राहणारा व्यक्ती असं बोलू शकतो की मी ख्रिस्ता बरोबर वधस्तंभाबरोबर खिळला आहे. आता मी नाही जगत, ख्रिस्त माझ्यामध्ये जगत आहे. आमच्या जीवनामध्ये येशू बरोबर राहण्यासाठी आपण नेहमी ठरवूया, येशूला माझ्या बरोबर ख्रिस्ताला जोडून जगणे. हे संत पौल आम्हाला शिकवत आहे. बोला हालेलुया, 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 हालेलुया. प्रियांनो, आपल्या आपल्या जीवनामध्ये नेहमी आपण स्मरण पाहिजे, मी येशू बरोबर असेल तर ख्रिस्त माझ्याद्वारे काय सांगत आहे. करंथीकरास दुसरे पत्र अध्याय 4:10 मध्ये सुद्धा हे सांगत आहे. काय सांगत आहे, मी येशूचा वध आपल्या शरीरामध्ये वागवितो. आता येशू माझ्यामध्ये वागवित आहे. त्या प्रियांनो, आम्ही येशूचा वध सर्वदा शरीरात वागवितो, अशा हेतूने की येशूचे जीवनही आमच्या शरीरात प्रगट व्हावे. कशासाठी? येशूचे जीवनही आमच्या जीवनामध्ये प्रगट होण्यासाठी. प्रियांनो, हे सर्व वचने, संत पौलाची वचने आम्हाला हे असे दृढ करतात की आमच्या जीवनामध्ये आम्ही कसं जीवन जगायला पाहिजे, पूर्णपणे येशूचं केंद्रित असून जीवन जगले पाहिजे.
अशा रीतीने जो व्यक्ती जगणार आहे त्याचे जीवन पूर्णपणे ख्रिस्त बदलून टाकेल. त्यामुळे आमच्या जीवनामध्ये जेव्हा संकट येते, जेव्हा दुःख येते, परमेश्वराला आपल्या जीवनामध्ये पहिले स्थान द्या आणि हाक मारा. सर्व संकट येशू दूर करेल, कारण येशूला ते करणं शक्य आहे. विश्वासाने अंतःकरणाने प्रार्थना करा. कशी प्रार्थना पाहिजे? मार्क 12:30 मध्ये सांगितलेले आहे. कशी? संपूर्ण मनाने, संपूर्ण जीवाने, संपूर्ण बुद्धीने, संपूर्ण शक्तीने माझ्यावर प्रीती कर. म्हणजे ईश्वर प्रीती करणं म्हणजे अशी प्रार्थना करा. प्रियांनो, अशी जर प्रार्थना तुमची असेल तर निश्चित सांगतो, कोणीही व्यक्ती असेल तो तुम्हाला परमेश्वराच्या प्रेमापासून दूर नेऊ शकत नाही. आणि तो आपला देव परमेश्वर याच्यावर संपूर्ण मनाने, संपूर्ण जीवाने, संपूर्ण वृत्तीने, संपूर्ण शक्तीने प्रीती कर. हालेलुया, हालेलुया. ही प्रार्थना आहे प्रेरणा. अशी प्रार्थना जर असेल, येशूवर प्रीती आमची राहील. आम्ही येशूवर प्रीती करणार, येशू आमच्यावर सुद्धा प्रीती करेल. तर आम्ही येशूचे प्रीतीचे हक्कदार आहोत. आम्ही येशूच्या प्रीतीचे भागीदार बनू. आणि आम्हाला सर्वांना एक गोष्ट जमणार की आम्हाला जास्त प्रार्थनेसाठी येशू मदत करेल. तर आपण ठरवूया आपल्या जीवनामध्ये योग्य रीतीने प्रार्थना करण्यासाठी परमेश्वर आपल्याला बोलवित आहे, सांगत आहे, मी जगाच्या अंतापर्यंत सर्व दिवस मी तुझ्या बरोबर आहे. त्या सानिध्याद्वारे आपण प्रार्थना करूया. विशेष करून प्रत्येकाच्या जीवनामध्ये दुःख असताना सुद्धा त्या दुःखामध्ये परमेश्वर आम्हाला सोडणार नाही, तर सदैव मला पाठीशी घेऊन माझ्या पुढे चालणारा देव आहे. त्यामुळे येशू काय सांगत आहे? तू माझ्यावर आशा ठेव. त्यामुळे आपल्याला 40:31 मध्ये काय सांगत आहे? परमेश्वराची आशा धरणारे नवीन पंखाने उडतील, ते चालतील तरी थकणार नाही, धावतील तरी ते थांबणार नाही. कारण कोण त्यांच्या बरोबर? परमेश्वराची आशा त्यांच्यावर आहे. अशा रीतीने तुम्ही प्रार्थना करा. बघा प्रियांनो, तरी परमेश्वराची आशा धरून राहणारे नवीन शक्ती संपादन करशील. तो गरुडाप्रमाणे पंखाने वर उडतील, तो धावतील तरी दमणार नाही, चालतील तरी थकणार नाही. हालेलुया. हालेलुया. कारण परमेश्वराने आम्हाला नावाने बोलवलेलं आहे. मी सुरुवात केली होती, परमेश्वराने तुम्हाला नावाने बघा, कारण देवाच्या दृष्टीने आम्ही कोण आहे? अमोल आहे. येशयाच्या पुस्तकात 43:4 मध्ये काय सांगितलं आहे? मी तू माझ्या दृष्टीने अमोल आहे. माझ्या दृष्टीने अमोल आहे. तू मोठ्या योग्यतेचा आहेस व मी तुझं प्रेम करतो, म्हणून तुझ बदल, तुझ्या जीवाबद्दल मनुष्य राष्ट्र मी देईल. मनुष्य राष्ट्र देईल. देव आम्हाला योग्यतेचा करतो. परंतु सर्वात महत्वाचं आहे, येशूच्या दृष्टीने आम्ही सर्व मनुष्य कोण आहे? अमोल आहे. देवाच्या दृष्टीने खूप किमतीचे आहोत. तर आपण प्रार्थना करूया, येशूच्या किमतीचे आपण बनण्यासाठी आपला थोडा वेळ परमेश्वरासाठी देऊया, प्रार्थनेमध्ये राहूया. पवित्र शास्त्र, पवित्र वचन हे महत्व समजून घेऊया आणि आपल्या पवित्र मिस्सामध्ये जाऊन आणि पवित्र माळेला महत्व देऊन आम्ही जीवन जगण्याचा प्रयत्न करूया. ख्रिस्ताची विश्रांती पवित्र आत्म्याच्या द्वारे प्रत्येक कुटुंबामध्ये वाढवते म्हणून प्रार्थना करतो. पिता, पुत्र, पवित्र आत्मा यांच्या नावे.